जनता जो जनसागर लोटलेला आहे तो कोणत्याही हॉटेलात राहण्यासाठी नाही किंवा एखाद्या कोणाच्या घरात जाऊन राहण्यासाठी नाही. प्रत्येक मुलीचं एक कर्तव्य बनतं की इथे येऊन आपण आदरांजली वाहिली पाहिजे आणि सगळ्या समाजाचं कर्तव्य बनतं की त्यांची आपण तशी पूजा केली पाहिजे, त्यांना तसं स्थान. पुणे रामनगर 11 वर्षे भीमा कोरेगावला 1 क्विंटलचा भात घेऊन जात होतो आम्ही. नाही काय यायचं एन्जॉय करायचं आणि जायचं आणि दुसऱ्या दिवशी सोडून जायचं, ते करण्याचा अर्थ नाही का. तुमच्या मनातून काय करायचं ते एक दिवशी करून दाखवायचं बस. आणि बाबासाहेबांनी हे पण म्हटलं होतं की तुमच्याजवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही जेवण घ्या. आणि आपल्या अंगाच्या चामड्याचे चोडे जरी करून दिले तरी आपण त्यांना विसरू शकत नाही. त्यांच्या ऋणातून त्यांचं शरीर संपलं पण विचार संपलेले नाहीत. जर विचार पाहायचे असेल तर हा अथांग समुद्र पहा. बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हरवून गेली ही धरती. काळजातील हंस हरपला तरी याला आली भरती. सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही सुरती. प्रगतीचे ते युगे दिनाची, प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित माझे सारली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. प्रथमतः सर्वांना सप्रेम जय भीम. आज 6 डिसेंबर तर महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे आज. तर यानिमित्त आज मुंबईमध्ये शिवाजी पार्क इथे चैत्यभूमी इथे आज आम्ही आलो आहोत. तर या ठिकाणी अनेक लोक महापरिनिर्वाणानिमित्त अनेक लोक महाराष्ट्रातल्या आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व लोक इथे जमलेले आहेत. सर्व लोक बघायला गेलं तर अनेक रिजनमधून आले आहेत, अनेक स्टेटमधून आले आहेत इथे लोक की आज महापरिनिर्वाण दिन आहे. बाबांच्या आठवणीमध्ये आज सर्व लोक इथे जमलेले आहेत. तर बघूया आपण की कोणाशी तरी बोलून बघूया आपण त्यांचं काय मत आहे की त्यांना काय वाटतं आहे आज आले तर त्यांचं काय मनभावना असतील नाही का, आपण ते बघूया आज. जय भीम सर. तर आज 6 डिसेंबर आहे, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन आहे. तुम्ही अनेक वर्षापासून तुम्ही इथं येत आहेत, तर तुमचे काय भावना आहेत इथल्या परिसराशी किंवा इथल्या चैत्यभूमीसोबत? पहिल्यांदा मी हे स्पष्ट करतो की मी प्रथमच इथे भेट दिलेली आहे शिवाजी पार्कला. पण नक्कीच म्हणजे मनाला एक समाधान वाटतं की जाती व्यवस्था म्हणा किंवा जे आपले जे महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणा हे इथे खरंच दर्शन घडलं. त्याचं कारण असं की अजूनही आपल्या समाजातील जे टप्प्याटप्प्याने जी जातीव्यवस्था आहे किंवा जी अर्थव्यवस्था आहे याचं दर्शन करायचं असेल तर जरूर ह्या शिवाजी पार्कला भेट द्या, जरूर भेट द्या. आणि ह्या दिवसाचं औचित्य साधून तर जरूरच या असं मी प्रत्येकाला सांगेन. कारण तुम्हाला इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टीचं आकलन होईल. जे आपण म्हणतो की आपण महासत्तेकडे वाटचाल करायला लागलो आहे, पण मला नाही वाटत की महासत्तेकडे वाटचाल करण्या अगोदर तुम्हाला ह्या व्यवस्थेकडे पहिल्यांदा पाहावं लागेल, जे समाजातील खालच्या तळागाळापासून इथे येत आहेत. त्याच वेळेला तुम्हाला त्याचं आकलन होईल की आपण कोणत्या महासत्तेकडे चाललो आहे. की जर बोलायचं झालं तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती मी नक्कीच आता बोलेन की ह्या आजच्या दिवशी मी काही वेळापूर्वीच हे वाचलेलं आहे. आजच्या दिवशी त्यांचं फक्त शरीर संपलेलं होतं. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सांगतो, त्यांचं शरीर संपलं आहे पण विचार संपलेले नाहीत. जर विचार पाहायचे असेल तर हा अथांग समुद्र पहा. हा अथांग समुद्र तुम्हाला सर्व काही सांगून जाईल की विचार कधीही संपत नाही, ते कोणीही संपवू शकणारही नाही. खूप खूप धन्यवाद सर. आणि सरांनी खूप चांगली माहिती सांगितली आहे. भलेही माणसाचं शरीर संपतं बट त्यांचं विचार जे आहे ते नेहमी टिकून राहतं. जेपर्यंत हे जग आहे, जेपर्यंत हे पृथ्वी आहे तेपर्यंत विचार, बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येकाच्या मनात राहतात आणि प्रत्येकाने हे विचार मानलेच पाहिजे. इस देश को धोखा है. अरे समय क्या है नादानो, अभी भी तुम्हें मौका है. ऐसा न मानो भीम के
वरना ये देश लूट जाता अगर ना होता संविधान हमारे बाबा साहब जी ने लिखा हुआ तो ये देश कभी का मिट जाता मिट जाता मिट जाता मिट जाता। अरे जिन्होंने अपना सर ऊंचा करके जीना सिखाया, जिन्होंने अपना सर ऊंचा करके जीना सिखाया, उनके ही सामने अपना सर झुकाना। अरे आज अपन जहाँ भी खड़े हैं उसके लिए बाबा साहब लड़े हैं। अरे आपके जेब में जो पेन है वो बाबा साहब की देन आहे. म्हणून बांधवांनो, बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला 1000 वेळा जन्म घेतला तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. अरे आपल्या अंगाच्या चामड्याचे चोळे जरी करून दिले तरी आपण त्यांना विसरू शकत नाही, त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. प्रथमतः तुम्हाला जय भीम. जय भीम. आज 6 डिसेंबर आहे, तुम्ही इथं आलात, तर मला सांगा आज तुम्ही इथे आलात तर तुमचं काय विचार आहेत आणि इथं तुम्ही कुठे राहता आणि कुठून आलात? ॲक्च्युली मी औरंगाबादला राहते आणि मी औरंगाबादवरनं इथे एज्युकेशनसाठी आलेले मुंबईला. चेंबूरला राहते मी सध्या हॉस्टेलमध्ये. समाज कल्याणचं शासकीय वसतिगृह आहे ना, तिथे राहते मी. आणि माझं कॉलेज CSTला असतं, गव्हर्मेंट डेंटल कॉलेजला माझं ॲडमिशन आहे. आणि माझा म्हणजे याच्या समाज कल्याणच्या फॅसिलिटीजबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आम्हाला दर महिन्याला म्हणजे भत्ता वगैरे मिळतो. मग ते कसं रेनकोटचा भत्ता असेल किंवा मग दर महिन्याचा भत्ता असेल, अजून शैक्षणिक ट्रिपचा असेल, काही वर्कशॉप्स असतील त्याच्यासाठी पण मिळतो आम्हाला. अजून स्टेशनरीसाठी पण मिळतो. आमचे काही युनिफॉर्म वगैरे असतील, काही ड्रेस कोड असेल त्याच्यासाठी पण मिळतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला भत्ता वगैरे मिळतो. आणि तिथे आम्हाला राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये असते, जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आम्हाला फ्रीमध्ये असते समाज कल्याणमार्फत. आणि जे असे अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे हॉस्टेल्स वगैरे आहेत. आणि जर हे कोणाला माहिती नसेल तर म्हणजे समाज कल्याण ही एक अशी हे आहे की ही लोकांना ते शिकायचं असेल तर तिथे हे करू शकते, तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. जे SC ST कॅटेगरीमध्ये OBCमध्ये जे लोक येतात ते अप्लाय करू शकतात आमच्या हॉस्टेलला. आणि ज्यांना शिक्षणाची आवड आहे, आता मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही एवढे रेंट्स नाही देऊ शकत ना, की इथे खूप सारे रेंट्स राहतात फ्लॅटचे वगैरे, तर तुम्ही त्यासाठी तुम्ही हॉस्टेलला अप्लाय करू शकता. त्याची एक वेबसाईट राहते MAHA-IT म्हणून किंवा हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम, तर त्याच्यावर तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता जेव्हा डेट येते फॉर्मची. आणि त्याच्यावर तुम्ही फॉर्म फिलअप वगैरे करायचा. तुमचे 12चे मार्क्सच्या कट ऑफवर राहतं ते, त्याच्या पर्सेंटेजवर. आणि जेव्हा लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की तुम्ही तिथे एलिजिबल राहतात तिथे ॲडमिशन घ्यायसाठी हॉस्टेलमध्ये. आणि मग तिथे तुम्हाला तशा फॅसिलिटीज वगैरे मिळतात, राहण्या वगैरे खाण्याची सगळी व्यवस्था फ्री वगैरेमध्ये असते. आणि अशी आमची अशी इच्छा आहे, मुंबईमध्येच नाही समाज कल्याण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर, बुलढाणा इकडे सगळीकडे समाज कल्याण, पूर्ण मराठवाडा म्हणजे महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण चालतं. तर तुम्ही असं नाही आहे की मुंबईमध्ये शिकताय म्हणून समाज कल्याणला अप्लाय करू शकता. एखादा मुलगा औरंगाबादचा असेल तर तो नाशिकला गेला तर नाशिकमध्ये पण समाज कल्याण आहे, नागपूरला गेला तर नागपूरमध्ये पण समाज कल्याण आहे. असं त्या ताईने खूप सुंदर माहिती सांगितली आहे. आजच्या काळात जर बघायला गेलं तर अनेक सिटीमध्ये खूप खर्च वाढलेला आहे आणि सामान्य व्यक्ती शिक्षण घेण्यासारखं नाही आहे. तर मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेले हॉस्टेल आहे, त्यांच्या थ्रू निर्माण झालेले हॉस्टेल आहेत. आपल्याला त्यामध्ये फ्री प्रत्येक जेवण भेटतं आणि आपल्याला मंथली जे स्टेशनरी आहे, आपला खर्च आहे, ट्रॅव्हलिंग असो, एव्हरीथिंग असो, त्या खर्च आपल्याला मिळतो, एव्हरीथिंग मिळतो. तर माझी अशी इच्छा आहे की अनेक लोकांनी शिक्षणासाठी अशा हॉस्टेलचा संपर्क साधावा. आणि जसं ताईने सांगितलं आहे की एक वेबसाईट आहे, ते वेबसाईट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकूया. आणि दरवर्षी फॉर्म चालू होता, जेव्हा तुम्ही नवीन कोर्समध्ये ॲडमिशन घेता तर तेव्हा तुम्ही ते फॉर्म भरून तुम्ही ॲडमिशनचा लाभ म्हणजे त्याचा लाभ घेऊ शकता. प्रथमतः सर्वांना जय भीम. आज 6 डिसेंबर आहे, सर्व लोक इथं जमले चैत्यभूमी इथे. तर मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मॅम. तर जे बाबासाहेबांनी निर्माण केलं जे लोकशाही आपल्या भारतामध्ये, तर त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे? बाबासाहेबांच्या आज महापरिनिर्वाण दिन आहे. प्रथमतः मी त्यांना अभिवादन करते. लोकशाही त्यांनी निर्माण केली, राज्यघटना दिली आणि त्याचा परिणाम आज आपण पूर्ण जग बघत आहोत कशा पद्धतीने होत आहे म्हणून.
त्यांनी जी राज्यघटना दिली आणि जो मानवाला मानवतेचा जगण्याचा जो अधिकार दिला, त्याच्यामुळे आज ही पूर्ण जनता, जो जनसागर लोटलेला आहे, तो कोणत्याही हॉटेलात राहण्यासाठी नाही किंवा एखाद्या कोणाच्या घरात जाऊन राहण्यासाठी नाही, तर त्यांचे जे अनुयायी आहेत त्या फक्त आणि फक्त एका माणसासाठी फुटपाथवरती येऊन राहायला तयार होतात की नाही, आम्हाला फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं दर्शन पाहिजे, मग त्यांचं अस्थिकलशांचं दर्शन पाहिजे. ही लोकशाहीची ताकद आहे, ही बाबासाहेबांची ताकद आहे असे मला वाटतं. धन्यवाद मॅम. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जर आता आपल्या भारताचं लोकशाही आणि जर बघायला की इतर कंट्रीजचे जर लोकशाही, म्हणजे त्याला आपला फरक काय दिसतो? भारताची जी राज्यघटना आपल्याला बाबांनी दिलेली आहे, त्या राज्यघटनेमुळे आज तर आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेलाच आहे, पण याच राज्यघटनेवरती आज पूर्ण जग चालू आहे. आज जी दुसऱ्या देशांमध्ये जी अराजकता मानलेली आहे ती आपल्या देशात नाही आहे. कारण का, तर आपलं संविधान आहे तिथे स्ट्रॉंग. संविधान नसतं तर आज आपल्या देशाची तीच अवस्था झाली असती जी ज्या पाश्चिमात्य देशांची होत आहे. हा प्लस पॉईंट आहे की हा आपल्याला राज्यघटनेमुळे आणि संविधानामुळे आपल्याला अधिकार मिळालेला आहे. मॅम, तुम्हाला प्रश्न विचारायचा सर. जय भीम प्रथमतः. तर जर बाबासाहेब पुन्हा 5 वर्ष जिवंत असते तर आपल्या भारतामध्ये म्हणजे त्याचा काय परिणाम झाला असता? हे कसं असतं मग, लोकशाही असो की जे इतर परिस्थिती आहेत, तर त्याच्यावर काय बदल घडले असते? खूप सारा बदल घडला असता. आपण असं राहिलो पण नसतो, एवढी पब्लिक झाली असती जमा की आपण सांगू शकलो नसतो त्यांच्या याचे परिवार निवंत. पण सांगायचं म्हणजे काय, आता आपले जे लोक आहेत तर काय सुशिक्षित म्हणून हे करतात, तर काय आज चांगले त्यांच्यावरच आपण हे जगतोय. आपली जनता त्यांच्यावरच आहे, बाबासाहेबांच्या. खूप धन्यवाद मॅम. मॅम, पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जे आपला भारत इंडिपेंडंट व्हायच्या आधी, कॉन्स्टिट्यूशन लागू व्हायच्या आधी, नंतर संविधान आल्यानंतर जे महिलांमध्ये जे आधीचा फरक आणि आत्ता, म्हणजे आधी जे त्यांना न्याय भेटत होते, आता जे न्याय भेटायचे, त्याच्यात तुम्हाला काय वाटतंय? संविधान लागू व्हायच्या आधी आपल्याकडे फक्त स्त्रीला चूल आणि मूल इतक्या पुरतंच मर्यादित मानलं जायचं की तिने लग्न करून आणली की फक्त 4 भिंतीच्या आतमध्ये असायची. आज आपल्या संविधानामुळे आणि बाबासाहेबांमुळे आपली स्त्री राष्ट्रपती या पदापर्यंत जाऊन पोचलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्पेसमध्ये जाऊन गेले. आज ती पंतप्रधान होऊन गेली. हे फक्त आणि फक्त राज्यघटनेमुळे आणि संविधानामुळे झालेलं आहे. त्याच्यात मुलाचा वाटा आपल्या सावित्रीबाईंचा पण आहे. त्यांनी जर का स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर अशी स्त्री शिकून पुढे गेली नसती. त्याच्यामुळे मी बाबासाहेबांचे आणि सावित्रीबाई फुलेंचे पण आभार मानेन की त्यांच्यामुळे आज आम्ही हा दिवस बघतोय. आज मी BSc कार्यरत आहे, माझ्याबरोबर माझी सहकारी आहेत. आज फक्त आपल्या संविधानामुळे आम्हाला बायकांना, पूर्वी तर स्त्रियांना मतदानाचा पण अधिकार नव्हता, आणि आज आपल्या संविधानामुळे आणि बाबासाहेबांमुळे आम्हाला मतदानाचा तर अधिकार आहेच आहे, पण आम्ही मतदान स्वतः लढू शकतो. आज आम्ही इथे 2 स्त्रिया बसलेल्या आहोत, ह्या एका BScच्या क्रेडिट सोसायटीच्या दोघीही संचालिका म्हणून आहोत. आणि हे फक्त आपल्या संविधानामुळेच हे झालेलं आहे की संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला की स्त्रियांना जो पुरुषांना अधिकार आहे तो स्त्रियांना अधिकार आहे, आणि त्या अधिकारातून आम्ही स्वतः निवडणूक लढवू शकतो आणि एखाद्या उच्च पदास्थ जाऊन बसू शकतो. वर्षी म्हणजे पहिल्यांदाच आमच्या 100 वर्षाच्या बेस्टच्या इतिहासामध्ये आमच्या बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून एक महिला रुजू झालेल्या आहेत, आणि तो पण आम्हाला अभिमान आहे की हे फक्त आपल्या संविधानामुळे सार्थ ठरलेलं आहे. संविधानाने जे आपल्याला स्त्रियांना जे अधिकार दिले, जो हक्क दिला, त्याच्यामुळे स्त्रिया आज इतक्या मोठ्या पदापर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत. यासाठी आम्ही सगळ्या स्त्रियांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनामध्ये आम्ही त्यांना नमन करीत इच्छितो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली मॅम. खूप खूप धन्यवाद.
कोटीचा प्रकाश गेला झाली जीवाची लागी भीमा पाठी या जगात आता पाली उरलेला नाही असे म्हणून दलित सारे रडू लागे धाई धाई चैत्यभूमीच्या ठिकाणी अश्रू गंगे सवे नयनी वाही असून कोटी पिले तरीही असून कोटी पिले तरीही भीम मूर्ती नातारली काळाने भीमरा. प्रथमतः जय भीम बाबा तुम्हाला. जय भीम. हां, तर आज 6 डिसेंबर आहे. आज मुंबईमध्ये चैत्यभूमी इथे तुम्ही आलात, तर मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि तुमचे भावना काय आहे या चैत्यभूमीबद्दल, बाबासाहेबांबद्दल तुमचे विचार सांगा. एक पुणे रामनगर, वारजे रामनगर, पुणे 52. मी पुण्यात आल्यापासून 3 शावाभाव बाबासाहेबाच्या जीवनाला काहीतरी शिष्य म्हणून पहिले धम्मक्रांती संघाचा मी कार्याध्यक्ष आहे. मी फक्त पहिली शिकलेलो आहे. मी काही जास्त शिकलेलो नाही, तरी पण मला तिथल्या शिकलेल्यानी किंवा स्वाभिमान आहे. आणि तुमच्यापाशी कुणी जरी काय बोललं तरी सहन करण्याची आत्मशक्ती आहे. म्हणून 7 वर्षे मी धम्मक्रांती संघाचा कार्याध्यक्ष म्हणून सांभाळला आणि RPIचा 9 वर्षे त्याचा बी कार्याध्यक्ष म्हणून सांभाळला. तर आणि 11 वर्षे भीमा कोरेगावला 1 क्विंटलचा भात घेऊन जात होतो आम्ही धम्मक्रांती संघामधून. तर जेवढं काय होईल बाबासाहेबासाठी तेवढं अजून बी काहीतरी करण्याची आमची त्या माध्यमातून विचार आहे. आणि हे आमचे आहे पुण्यातलेच कार्यकर्ते. केलं तेवढं आपण काय करता येणार नाही का. त्यांच्या नकाची पण धूळ नाही आपण का. त्यांनी आपल्यासाठी केलं, एवढा वनवास त्यांनी केला, आपल्यासाठी केलं. तर आपल्या लोकांना जाणीव पाहिजे फक्त का. जाणीव असेल तर सगळं काय. फक्त यायचं एन्जॉय करायचं तेवढ्यात नाही काय. यायचं एन्जॉय करायचं आणि जायचं आणि दुसऱ्या दिवशी विसरून जायचं, ते करण्याचा अर्थ नाही का. तुमच्या मनातून काय करायचं तर ते एक दिवशी करून दाखवायचं बस. तर असं तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे मला. आता तुम्ही खूप काय बघितले, बरोबर आहे. तसं जे तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला तुम्हाला काय मार्गदर्शन करूचं वाटतं. तरुण पिढीला मार्गदर्शन म्हणजे आपण आता काय, आपण मार्गदर्शन म्हणजे तरुण पिढीला की आपण एवढंच सांगायचं की बाबा मागचे आम्ही दिवस बेकार काढलेले आहेत, पण तुम्ही आता व्यवस्थित चाला. आणि मार्गदर्शन एवढंच सांगायचं आहे की शिक्षण हे केल्याशिवाय बाबासाहेब बोलून गेले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे का. आणि शिक्षण केल्याशिवाय पर्याय नाही. आपले अडाणी माणसं होते, दुसऱ्याकडे वाचवाय जायचे काय, हे वाचून दे बाबा, ते आपल्याला नाकारायचे. त्याच्यामुळं नाकारण्यापेक्षा आता आपण शिकल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे बाकीच्याला दाखवून देणे की आपण काय आहेत, बाकी काय. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद बाबा, तुम्ही चांगलं माझ्या सर. बोलायचं बोला, तुम्हाला बोलायचं. प्रकाश गेला झाली जीवाची लागी. आज तुम्ही मुंबईमध्ये हॉस्टेलमध्ये राहता, राईट. तर मग हॉस्टेलमधून तुम्ही इथे आलात. 6 डिसेंबर आहे आज, महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांचं. याबद्दल तुमच्या भावना काय आहे, तुम्हाला काय वाटतं इथं आल्यावर, तुमचं अटॅचमेंट काय ते सांगा तुम्ही. आज बाबासाहेबांचा 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं होतं. दिल्लीला झालं होतं. पण त्यांचं जे त्यांना जिथे आणलं, त्यांची जी बॉडी वगैरे आहे ते इथे झाली होती. त्याच्यासाठी जागोजागी
बाहेरगावचे कुठलेही बोला तुम्ही, UP, बिहार, बाहेरचे, महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र, तिकडले लोक इथे बाबासाहेबांना आदरांजली देण्यासाठी आपण बघत आहोत. इथे गर्दी वगैरे हे द्यासाठी याला खूप भारावून झाल्यासारखं वाटतं. मी तशी नागपूरची आहे प्रॉपर, दीक्षाभूमीला वगैरे मी बघितलं आहे. तिकडे पण बाबासाहेबांना 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांना आदरांजली म्हणा किंवा खूप त्यांच्या भावना असं जे चालू पण नाही शकत, जे म्हातारे असतात त्यांना म्हणजे काय बोलणार आपण, एवढ्या उन्हामध्ये भटकत असतात. आमच्या इकडे थंडी असते ऑक्टोबर महिन्यात. त्यांना बघितलं आहे मी की ते जायला अंगावर घ्यायला नाही राहत, तरी पण ते त्यांची ते भावना बघून मला खूप भारावल्यासारखं वाटतं. ते बघा खूप त्यांच्या भावना असं जे चालू पण नाही शकत, जे म्हातारे असतात त्यांना म्हणजे काय बोलणार आपण, एवढ्या उन्हामध्ये भटकत असतात. आमच्या इकडे थंडी असते ऑक्टोबर महिन्यात. त्यांना बघितलं आहे मी की ते जायला अंगावर घ्यायला नाही राहत, तरी पण ते त्यांची ते भावना बघून मला खूप भारावल्यासारखं वाटतं. ते बघा बाबासाहेबांसाठी. आणि आमचं इथे येण्याचा असा उद्देश आहे की सगळ्यांचा की ॲक्च्युली ज्यांच्यामुळे आम्हाला ह्या फॅसिलिटीज प्राप्त झाल्या, आज आम्ही दुसरीकडनं येऊन शिकतोय आणि इथे राहतोय वगैरे, आणि आमचे दिनचर्या वगैरे सगळे व्यवस्थित चालू आहे. जे आम्हाला राहण्याचं खाण्याचं सगळं व्यवस्थित हे अशा सोयी मिळत आहेत, ज्यांच्यामुळे मिळत आहेत, त्यांच्यासाठी आमचं एक आदरांजली म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहेत. कारण की ते नसते तर आज आम्ही नसतो, आज आपण सर्व नसतो, आज ह्या सगळ्या गोष्टी नसत्या. तर त्यांनी आपला समाज पुढे नेलेला आहे, उद्धार केलेला आहे आपल्या समाजाचा. तर त्याच्यामुळे एक आमची आदरांजली म्हणून आम्ही असं सगळ्याजणी आलेलो आहे. कारण की आपण त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहतो, आपलं एक कर्तव्य बनतं, प्रत्येक मुलीचं एक कर्तव्य बनतं की इथे येऊन आपण आदरांजली वाहिली पाहिजे. आणि सगळ्या समाजाचं कर्तव्य बनतं की त्यांची आपण तशी पूजा केली पाहिजे, त्यांना तसं स्थान दिलं पाहिजे. कारण की ते त्यांच्यामुळे आज आपण आहेत, ते जर नसते तर आपण आज खरंच नसतो. आणि शिकायला मिळालं नसतं, शिकायचा अधिकार त्यांनी दिलेला आहे, मुलींना शिकायचा अधिकार दिलेला आहे. मेन म्हणजे मुलींना शिकू कोणी देत नाही. आधीच्या काळी मुलींना शिकू वगैरे देत नव्हते, पण आता आजकाल ज्या मुली शिक्षण वगैरे घेत आहेत तर ते केवळ बाबासाहेबांमुळे. तर ते जास्त संविधानमुळे हे अधिकार दिलेले आहेत, प्राप्त झालेले आहेत. नाही तर अगोदर स्त्रियांना किती म्हणजे गोष्टी फेस कराव्या लागायच्या, आधी काहीच अधिकार वगैरे नव्हते. आता आम्हाला शिक्षणाचा अधिकार वगैरे ते सगळं बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार. तरी पण आजकाल काही मुली असतात, काही स्त्रिया असतात ज्यांना त्यांचे अधिकार आता पण माहिती नाही आहेत. आमच्या हॉस्टेलला पण आहेत असं काही नाही, पण मला असं वाटतं हे माहीत असायला पाहिजे मुलींना. मला वाचायला पाहिजे, जाणीव पाहिजे. तुम्ही का आल्या तिथे, कसे आल्या आहेत, कोणत्या सोयी भेटत आहे तुम्हाला, कोणामुळे भेटत आहे, त्यांच्यामुळे भेटत आहे, तेच तुम्हाला पटत नाही, हे चुकीचं आहे. सर्व गोष्टी की कशामुळे तुम्ही आलेला आहेत. कारण की बऱ्याच लोकांना माहित नाही आज काय राहतं, बऱ्याच लोकांना माहित नाही संविधान दिवस काय राहतो. सगळ्यांचेच आहेत, सगळ्यांचे आहेत. त्याने आपल्याला अशा गोष्टी माहीत पडल्या पाहिजे. तुम्ही जेव्हा येसाल, बाहेर समाजात राहसाल, 2 गोष्टी शिकसाल, तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की काय वगैरे हे असतं. म्हणून बाबासाहेब बोलतात की शिक्षण जरुरी आहे याच्यासाठी. आज 6 डिसेंबर, आज दादर ठिकाणी आम्ही यासाठी आलेलो आहोत की बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनसाठी आम्ही इथं म्हणजे इथं जमलेलो आहोत. इथं लाखोच्या संख्येमध्ये अनुयायी येत असतात. तर आम्ही याच्यासाठी आलं की आम्हाला एक सोशल वर्क करायचं होतं की खरी श्रद्धांजली त्यांना कशी जाणार. त्यांचा एकच हेतू होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आमचा असा एक हेतू आहे की आपल्यापासून कोणाला आपण एक गाईड देऊ शकतो या काउन्सिलिंग करू शकतो शिक्षणाबद्दल. जे खेड्यापाड्यातून इथं खूप लोक आलेले आहेत त्यांना आम्ही फक्त एवढंच गाईड केले की तुमची घरची परिस्थिती एवढी चांगली नसून तुम्ही इथं शिक्षण घेऊ शकता, तुमच्या लेकरांना शिकू शकता. तर त्यांना आम्ही गाईड केलं की समाज कल्याणचे खूप सारे वसतिगृह या मुंबईसारख्या सिटीमध्ये आहेत आणि ते फक्त बाबासाहेबांमुळेच आहेत. तर आम्ही त्यांना पुरेपूर हे सांगितले की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. जी मी आता या ठिकाणी बोलत आहे हे फक्त बाबासाहेबांमुळे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेमुळेच बोलत आहे. कारण की त्यांनी मला शिक्षणाचा अधिकार दिला आणि 50% रिझर्वेशन बोलतो ना आपण की बॉईजला पण तेवढंच दिलं आणि गर्ल्सला पण तेवढंच दिलं. त्यांनी कधीच भेदभाव नाही केला की मुली कमी आहेत. त्यांचा हा हेतू होता की मुली सगळ्यात जास्त पुढे शिकतील तेव्हाच आपला देश समोर जाईल. आणि बाबासाहेबांनी हे पण म्हटलं होतं की तुमच्याजवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही जेवण घ्या. पुस्तक तुम्हाला जगण्याचं शिकवेल आणि जेवण तुम्हाला कसं जगायचं, पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल आणि जेवण तुम्हाला म्हणजे जिवंत ठेवेल. खूप खूप धन्यवाद. ह्या सर्व आपल्या हॉस्टेलच्या इथे मुंबईमध्ये राहणाऱ्या हॉस्टेलच्या या ताईंनी खूप खूप चांगले माहिती. आजच्या तरुण पिढीमध्ये हे सर्व गोष्टी त्यांना सर्व गोष्टी त्यांना माहिती आहे. तर खूप खूप धन्यवाद त्यांचा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय भीम सर्वांना. प्रथमतः जय भीम तुम्हाला सर. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज 6 डिसेंबर आहे, तुम्ही इथे आलात, तर बौद्धमय भारत
हे जे संकल्पना आहे बाबासाहेबांनी मांडलेलं, तर हे कसं साकार होईल हे तुमच्या विचारामध्ये सांगा. जसं की मित्रांनो, आम्ही आहे ना लेणी संवर्धनचं काम करतो आहे. माझं नाव आहे निलेश भीमराव पाटील आणि माझ्यासोबत माझे मित्र हर्षवर्धन जाधव. आम्ही हर्षवर्धन जाधव सर माझे मित्र, ते 18पासून काम करतात लेणी संवर्धन, आणि मी पण काम करतो आहे 2021पासून. तर आपल्याला बाबासाहेबांनी जसं की बऱ्याच लोकांना माहीत नाही की बाबासाहेब लेण्यांवरती पण जाऊन आले. 1935 आपलं 1900 गांधारपाले 1927ला जसं की बाबासाहेब जाऊन आले. तिथं पण बौद्ध लेणी वगैरे आहे. लेण्यांचा अभ्यास वगैरे बाबासाहेबांना होता. जणी चक्रवर्ती सम्राट अशोक जे आहेत, भारतामध्ये आपल्या टोटल 2000 लेण्या आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये 1500 लेण्या आहेत. त्या 1500 लेण्या आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे, कारण आपला जो प्राचीन बौद्ध वारसा आहे, जे 2-2.5 हजार वर्षापासून वेगवेगळ्या महाराजांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. जसं की चक्रवर्ती सम्राट अशोक असेल, सम्राट कनिष्का असेल, सम्राट हर्षवर्धन असेल, जेम्स प्रिन्सेप यांनी प्रथमतः आपल्याला धम्मलिपीचा शोध लावलेला आहे. तसंच आणि ते लेण्या वरती त्यांनी शिलालेख वगैरे जे कोरलेले होते ते त्यांनी वाचण्याचं काम केलं, आणि ते लेणी संवर्धन करण्याचं काम आता आम्ही लेणी संवर्धन याच्या माध्यमातून करत आहोत. आणि लेणी संवर्धन जर आपण केलं तर आपल्या बौद्ध लेण्यांवरती आपण जर रेग्युलरती जात राहिलो तर आपल्या लेण्यांवरचं अतिक्रमण वगैरे जे आहे ते आपलं अतिक्रमण हटलं जाईल, आणि आपण बौद्ध लेण्या वाचवल्या म्हणजे आपला जो इतिहास आहे प्राचीन भारताचा, तो इतिहास आपण जर जपला तर पुढच्या पिढीला आपण हा जो इतिहास आहे, हा जो वारसा आहे, हा सांगू शकतो. जेणेकरून आपण हा जर वारसा जपला नाही तर आपण पुढच्या पिढीला काय सांगणार. त्यासाठी हा वारसा जपणं गरजेचं आहे आणि लेण्यांवरती जाणं गरजेचं आहे. लोकांना लेणी म्हणजे काय हे अजून माहीत झालेलं नाही आहे. समता सैनिक दल काय आहे हे पण लोकांना माहीत झालं नाही. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की गाव तिथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा आणि घर तिथे एक सैनिक झाला पाहिजे. आज तुम्ही आत्ताची जर परिस्थिती बघितली तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आपल्या बौद्ध लोकांवरती जो अन्याय अत्याचार होतो, जातीभेद जे आता पण हे होत नाही आहे. तुम्हाला माहीत आहे जातीभेद आज पण 2025 आपण आज संविधान दिल्याच्यानंतर बाबासाहेबांनी 70 वर्षानंतरसुद्धा आपल्या या देशामध्ये आपलं जातीभेदाला आपण तोंड देत आहोत. तर त्यासाठी बाबासाहेबांनी एक सुरक्षा कवच म्हणून आपल्याला समता सैनिक दल हे आपल्याला एक कवच दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे तुम्ही हे जर बघले मोर्चे जर बघितले, प्रत्येक चळवळ जर बघितली 1927 नंतर, तर बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीमध्ये मोर्चांमध्ये समता सैनिक दलांचं खूप मोठं योगदान आहे. 1956चा तुम्ही बाबासाहेबांचा बौद्ध धर्मांतर सोहळा बघला 14 ऑक्टोबर 1956चा, तिथे पण समता सैनिक दलांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि आपण जर बाबासाहेबांच्या विचाराने जर चाललो, जसं की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध अँड हिज धम्म हे साहित्य आपल्याला काय पुस्तक आपल्याला त्याच्या माध्यमातून पण आपल्याला बाबासाहेबांनी जो मिक्स जो झाला होता बुद्ध धर्मामध्ये, जी भेसळ झाली होती, ती भेसळ काढून आपल्याला ती बुद्ध अँड हिज धम्म हा जो धम्म आहे आपल्याला दिला. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या पाली साहित्याचा अभ्यास असेल किंवा वेगवेगळे साहित्य जे आहे ते बाबासाहेबांनी आपल्याला बाबासाहेबांच्या अंतिम समय आपल्याला देऊन गेलेले आहेत. आणि त्याचं संवर्धन करणं, बौद्ध लेण्यांवरती जाणं, बौद्ध विहारामध्ये दर रविवारी आपण बौद्ध विहारात गेलं पाहिजे. आमचे मित्र अमर ननवरे सर म्हणून आहेत मुंबईचे, ते लेणी बौद्ध त्रिरत्न धम्मसंस्कार वर्गाच्या माध्यमातून संस्कार वर्ग घेतात. पुण्यातून पण आम्ही संस्कार वर्ग आमचे काही मित्र आहेत, धम्मबांधव आहेत, ते घेतात. ते लहानपणापासून आत्तापासून लहान मुलांना त्याची आवड होण्यासाठी, धम्माची आवड होण्यासाठी त्यांना धम्मसंस्कार शिकवले जातात. तर आपण आतापासून जर शिकवलं लहान आपल्या पिढीला, आपले जे लहान मुलं आहेत किंवा आपल्या घरचे बांधव आहेत किंवा आपले आईवडील आहेत, त्यांना जर आपण आतापासून जर सांगितलं, बौद्ध विहारामध्ये जर पाठवलं, त्यांना बौद्ध संस्कार, धम्माचे जो संस्कार त्यांना आतापासून दिले, तर त्यांना पुढे सांगण्याची गरज पडणार नाही. आणि आतापासून समता सैनिक दलामध्ये पण सैनिक पण होतात आमच्या सैनिक दलाच्या माध्यमातून. जसं की भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत, समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही समता सैनिक दलाचं काम करतो. आणि भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तुम्हाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण भारत बौद्धमय करू शकतो, हे आपलं स्वप्न आपण साकार करू शकतो. आणि हा संदेश आपण पुढच्या पिढीला याचं पालन आपण करायचं आणि आपण पुढच्या पिढीला याचं हे करू, त्याचं फल आपण हे करू शकतो, साध्य करू शकतो. जय भीम.
खूप 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 धन्यवाद सर. यांनी आपल्याला खूप काही माहिती सांगितलेली आहे. बाबासाहेबांचे विचार त्यांनी लेण्यांसाठी किती काय केलं अँड की त्यांनी एक ऐतिहासिक माहिती पण सांगितली की बऱ्याच लोकांना ते माहिती नसतं, तर त्यांनी ऐतिहासिक माहिती खूप चांगली माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद सर. जय भीम सर.